नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आशा आहे तुम्ही मजेत असणार। आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश याचा जो स्टडी टूर 1 दिलेला आहे त्यामधलं 1.1 सॉंग्स ऑफ हॅपीनेस पाहणार आहोत। सॉंग्स ऑफ हॅपीनेस या पोएममध्ये व्हेन यू आर हॅपी अँड सिंग युअर वे होम अशा दोन वेगवेगळ्या पोएम दिलेल्या आहेत। त्यातली पहिली व्हेन यू आर हॅपी यामध्ये काही लाईन्स पुन्हा पुन्हा रिपीट झालेल्या आहेत। त्या कुठल्या ते आपण बघूयात। व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट क्लॅप युअर हँड्स। व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट क्लॅप युअर हँड्स। आता दोन्ही स्टांजामध्ये या लाईन्स सेम रिपीट झालेल्या आहेत। पोएट म्हणतायत जेव्हा तुम्ही हॅपी होता आणि तुम्हाला ते समजतं की आपण खूप हॅपी आहोत तेव्हा न कळतच तुमचे हँड्स क्लॅपिंग करायला लागतात। थर्ड स्टांजामध्ये पोएट म्हणतायत when you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, clap your hands, clap your hands. म्हणजेच जेव्हा तुम्ही खुश आहात तुम्हाला कळतं सुद्धा की आपण खूप खुश आहोत आणि ते दुसऱ्याशी शेअरसुद्धा करायचं आहे, दुसऱ्याला सांगायचं आहे, तेव्हा न कळतच तुमचे हँड्स क्लॅपिंग करायला लागतात। येथे आपण व्हेन यू आर हॅपी हे सॉन्ग बघितलं आहे। त्यामध्ये क्लॅप युअर हँड्स जे येलो कलरने हायलाईट झालेली लाईन आहे पुन्हा पुन्हा रिपीट होते आहे। त्याऐवजी आपल्याला सिंग अ सॉन्ग, डान्स अराउंड, नॉड युअर हेड हे वर्ड्स यूज करून नव्याने सॉन्ग तयार करायचं आहे। सुरुवातीला आपण सिंग अ सॉन्ग बघूया। व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट सिंग अ सॉन्ग। When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, sing a song. आता तुम्ही dance around and nod your head हे 2 words यूज करून पुन्हा नव्याने पोएम तयार करा। आता आपलं दुसरं सॉन्ग आहे Sing Your Way Home। इथे पोएट काय म्हणतायत बघूया। सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे। पूर्ण दिवसभर शाळेत थांबल्यानंतर संध्याकाळी तुम्ही जेव्हा आपल्या घरी परत जाता तेव्हा गाणं म्हणत परत जा। सिंग युअर वे होम ड्राईव्ह द शॅडोज अवे। दिवसभरात तुमच्या मनामध्ये काही बॅड थॉट्स आले असतील, चुकीचे इमोशन्स आले असतील, तुम्हाला काही वाईट अनुभव आले असतील, ते तिथल्या तिथे सोडून गाणं म्हणत आनंदाने आपल्या घरी परत जा। सेकंड स्टांजामध्ये पोएट म्हणतायत स्माइल एव्हरी माईल फॉर वेअर एव्हर यू रोम। आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक पावलागणिक जसं जसं तुम्ही समोर जाल त्यावेळी प्रत्येक क्षणाला तुम्ही नेहमी आनंदी आणि स्माइल करत राहायला पाहिजे। त्यामुळे काय होणार आहे? इट विल ब्रायटन युअर रोड, इट विल लायटन युअर लोड। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही वरीज असतील, ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला प्रॉब्लेम्स वाटणारच नाही, त्या अगदी क्षुल्लक गोष्टी तुम्हाला वाटायला लागतील। आणि हे सगळं कशामुळे होणार आहे? इफ यू सिंग युअर वे होम। तर आपण आपलं आयुष्य आनंदी आणि सुखी घालवायचं असेल तर नेहमी हसत खेळत आनंदाने घालवायला पाहिजे। मला आशा आहे इथे तुम्हाला पोएम समजलेली असेल। थँक्यू।